येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या 3 आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनात त्रिभाषा सूत्र, हिंदी विरोध, शक्तीपीठ महामार्ग, जनसुरक्षा कायदा, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांना मदत असे विषय गाजण्याची चिन्ह आहेत. दुसरीकडे विरोधकांना प्रत्युत्तर देण्याची तयारी महायुतीने केली आहे. विद्यमान कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी येत्या आठवड्याभरात निवड होणार आहे. मुंबई अध्यक्षपदाचा निर्णय अद्याप झालेला नाही. सरकारनं हिंदी सक्ती केलेली नाही, मग मोर्चा कशासाठी? मागणी काय आणि काय केल्यानं समाधान होणार आहे असे सवाल भाजपचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना केलाय. तसंच 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं, त्यांची इंग्रजी भाषा आम्हाला चालणार, मग हिंदी आमच्या मुलांना का येऊ नये असा प्रश्न त्यांनी विचारला. मशिदींवरती लावण्यात आलेल्या बेकायदेशीर लाऊडस्पीकरच्या प्रकरणावरती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी मालवणी आणि कांदिवली पोलीस ठाण्यांना भेट देत या प्रकरणी अधिकाऱ्यांची चर्चा केली. मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्र भोंगामुक्त करणार असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं. भारतीय राज्यघटनेनं कायदे मंडळ असो, कार्यकारी मंडळ असो किंवा न्याय मंडळ या तीनही प्रमुख घटकांच्या मर्यादा आखून दिलेल्या आहेत. कायदे करण्याचं काम कायदे मंडळाचं आहे. संसद असो किंवा विविध राज्यांचं विधिमंडळ असो, राज्यघटनेच्या कायद्यानुसार काम करणं हे कार्यकारी मंडळाला अपेक्षित असतं असं मत सरन्यायाधीश भूषण गवईंनी व्यक्त केलं. सरकारला भाषांची सक्ती करायची असेल तर पाठ्यपुस्तकात बोलीभाषांची करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे. ठाणे, रायगड जिल्ह्यातील आगरी आणि भूमिपुत्र साहित्यिकांनी सरकारकडे ही मागणी केली. मोर्चामध्ये सगळे भाऊ एकत्र येतील, आमच्यात कोणताही वाद नाही. एकत्र येणं महाराष्ट्राच्या मनात आहे. राज्याच्या हितासाठी सर्वांना सोबत घेऊ असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं. शिवसेना, उभाठा, मनसेसह सर्व पक्षांनी एकत्र यावं असं आदित्य ठाकरे म्हणाले. न्यूज 18 लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र या कार्यक्रमात आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडेंची भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करत विचारपूस केली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही नेते एका नाळेशी जोडले. ती नाळ म्हणजे बाळासाहेब ठाकरे. ठाकरे बंधूंवर बोलताना रुपाली ठोंबरेंनी ही प्रतिक्रिया दिली. पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतरावरून आरोप प्रत्यारोपच्या फैरी झडू लागल्यात. मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी केली होती. या मागणी विरोधात शिवसेना, उभाठा पक्षाच्या वतीनं मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावरती बोलताना मेधा कुलकर्णी यांना अश्रू अनावर झाले. शिवसेना नेते संदीपान भुमरेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जमीन बळकावल्याचा आरोप करण्यात आलाय. परभणी येथील वकील मुजाहिद खान यांनी हा आरोप केलाय. माझ्या वडिलांचे आणि अर्जुन कुटुंबाचे जुने कौटुंबिक संबंध आहेत, त्यामुळे मला ही जमीन गिफ्ट मिळाली आहे. त्यात संदीपान भुमरे किंवा विलास भुमरे यांचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण जावेद शेख यांनी दिलं. धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रोकड प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने दिले. माजी आमदार अनिल गोटे यांनी अशी माहिती दिली. यानंतर एक मोठी बातमी. भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांची वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 1 जुलैला रवींद्र चव्हाणांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी केंद्रीय भाजपनं केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची निरीक्षक म्हणून शुक्रवारी नियुक्ती केली. प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी किरण रिजिजू हे 30 जून रोजी मुंबईत येतील आणि 1 जुलै रोजी चव्हाण यांच्या नावाची घोषणा समारंभपूर्वक केली जाईल अशी माहिती मिळाली आहे. पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या हातनूर धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आले. धरणातून 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात येतोय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनानं खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर, लोणार तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. लोणार तालुक्यातील महार चिकना फाट्याजवळ एक 26 वर्षीय तरुण पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला. पैठणच्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. पाणी पातळीनं 40% टप्पा ओलांडला असून गेल्या 5 दिवसात धरणामध्ये 12% पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गेल्या 2 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पावसानं उघडीप दिली आहे. काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यात धरणामध्ये जवळपास 43.27% जलसाठा जमा झालाय, तर गंगापूर धरणामध्ये 59.24% जलसाठा जमा झालाय. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या
सुनसगाव गोजोरा रस्ता पावसामुळे चिखलमय झालाय. रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात चिखल असल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते, तर या चिखलावरनं वाहन घसरून अपघाताचा धोका देखील निर्माण झालाय. पुण्याच्या बेलवाडीमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वाचं पहिलं गोल रिंगण पार पडलं. विठोबा रखुमाई आणि ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळा 22व्या दिवशी धाराशिवच्या भूम शहरात दाखल होणार आहे. आजचा पालखी मुक्काम भूम शहरामध्ये असणार आहे. अगदी उत्साहात या पालखीचं जागोजागी स्वागत केलं जात आहे. गेल्या 4 दिवसात जळगाव जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. रखडलेल्या पेरण्यांना गती मिळाली आहे. अहिल्यानगरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा येत्या 15 दिवसात खुला करण्याची मागणी करत भीमसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मागणी मान्य न झाल्यानं पुतळ्याचं अनावरण करण्याचा इशारा देण्यात आलाय. साताऱ्याच्या कोरेगाव बस डेपोला 5 नवीन बसेस मिळाल्यात. आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनातील कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची सांगलीमध्ये भेट घेतली. शक्तीपीठ समर्थनातील शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक घडवून आणणार असं पडळकरांनी सांगितलं. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना आता ओळखपत्र देण्यात येणार आहे. निवृत्तीनंतर मिळणाऱ्या एसटी महामंडळाच्या सवलतींचा लाभ घेताना अडचणी येऊ नयेत यासाठी हे ओळखपत्र देण्यात येणार आहे. सांगलीमध्ये शर्वरी कुलकर्णी या महाविद्यालयीन युवतीचा अपघातात मृत्यू झाला. एकतर्फी अतिक्रमणामुळे अपघात झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. रस्त्याच्या बाजूच्या अतिक्रमणावरती कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. चांदा ते बांधा योजनेअंतर्गत शोध आणि बचाव पथकांना आपत्ती व्यवस्थापन साहित्याचं वाटप करण्यात आलं. अत्याधुनिक साहित्यामुळे आपत्तीमुळे बाधित झालेल्या लोकांना मदत करणं, ज्यामध्ये तत्काळ प्रतिसादाला अत्यंत महत्त्व आहे. अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन साहित्य मिळाल्यामुळे हे अधिक प्रभावीपणे कार्य करू शकणार आहेत. सोलापूर महानगरपालिका 3 महिन्यात मालामाल झाली आहे. शहरातील 34,000 मिळकतदारांनी ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून तब्बल 32 कोटी रुपये टॅक्सपोटी महापालिकेच्या तिजोरीत जमा केले. ऐन शेतीमाल काढणीच्या काळात बाजारात शेतीमालाची आयात वाढून दरात मोठी पडझड होते. हे नुकसान टाळण्यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे येथे कापूस, हळद आणि मका या पिकांसाठी हेजिंग डेस्क सुरू करण्यात आला. याद्वारे दरातली पडझड रोखून शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. जळगावच्या एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव इथे 14 वर्षीय तेजस महाजनची हत्या झाली होती. या आरोपीवरती नरबडीचा गुन्हा दाखल करून तपास सीबीआयकडे वर्ग करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. शहापूर सापगाव रस्त्याची चाळण झाली. रस्त्यावरती भले मोठे खड्डे पडलेत. प्रवास करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. या रस्त्याची डागडुजी न केल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिलाय. बोईसरमध्ये विजेचा शॉक लागून 4 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. घरात खेळत असताना शॉक लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सांगलीमध्ये तडकडताईच्या खेळांना सुरुवात झाली आहे. तडकडताईचा मुखवटा परिधान करून गल्लोगल्ली तडकडताई सर्वांना सुपानं मारते. तिच्या सुपाचा मार हा प्रसाद आणि आशीर्वाद मानला जातो. राज्यात सक्रिय कोविड रुग्णांची संख्या कमी होतीये. जून महिन्यात सक्रिय रुग्णांची संख्या 500 वर गेली होती, परंतु आता ती संख्या कमी होतीये. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात 188 सक्रिय कोविड रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये लंपी आजारांना पुन्हा डोकं वर काढले. शहराच्या विविध भागातील 12 जनावरांना लंपीची लागण झाली आहे. या आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पालिकेकडून लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. एक मोठी बातमी बघूयात. 5 तारखेला सरकारच्या त्रिभाषा धोरणाविरोधात उद्धव आणि राज ठाकरे हे दोघे बंधू मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता त्यांनी सूचक वक्तव्य केलं. यावरून आता राजकीय चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. काय म्हणालेत पाहूयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे न्यूज 18 लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात. महायुती आणि राज ठाकरे हे अलीकडच्या काळात खूप जवळ आलेला होता, जवळ येत होता. जवळच आहे ना, काय प्रॉब्लेम? अजून जवळ आहात तुम्ही. अरे 5 तारखेच्या राज ठाकरेंनी आवाहन केलंय की सगळ्यांनी झेंडे बाजूला ठेवा आणि या मोर्चामध्ये या. तुम्ही जाणार आहात का त्या मोर्चामध्ये? अरे राज ठाकरेंबरोबर तुम्ही असणार आहात का? आम्ही निर्णय घेणारे आहोत, सरकारमध्ये आहोत आणि आम्ही असं कुठेही असं
हे सक्तीचं झालंच पाहिजे असं कुठे मुख्यमंत्री म्हणाले का? पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं इंदापूरच्या संसार येथील मुक्काम आटपून निमगाव केतकीच्या मुक्कामाकडे प्रस्थान केलंय. सकाळच्या पहिल्या प्रहारात बेलवाडी पालखी बेलवाडी इथे दाखल झाली आहे. आषाढी यात्रेच्या महासोहळ्याला सुरुवात झाली. आषाढी वारीसाठी आलेल्या जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मातेचं पदस्पर्श दर्शन घेता यावं यासाठी शुक्रवारपासून श्री विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन सुरू झालंय. प्रक्षाळ पूजेपर्यंत भाविकांसाठी विठ्ठल मंदिर रात्रंदिवस खुलं राहणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज लोणंद येथून तळगावकडे प्रस्थान करते. यावेळी दुपारी चांदोबाचा लिंब इथे उभं रिंगण पार पडलं. हे उभं रिंगण पाहण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. पंढरपूर मार्फत श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मोफत भोजन प्रसाद तसंच अल्पदेणगी मूल्य आकारून लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येतो. हा लाडू प्रसाद आणि भोजन प्रसाद अन्न आणि औषध प्रशासनाकडील सर्व नियमांचं पालन करून तयार करण्यात येतोय. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण नवी दिल्ली यांच्याकडनं मंदिर समितीला भोग प्रमाणपत्र मिळालंय. धाराशिव जिल्ह्यामध्ये पैठण येथील श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं आगमन झालंय. भूम तालुक्यातील दांडेगाव येथे पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं. पालखी जिल्ह्यात दाखल होणार म्हणून श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शेगावहून पंढरपूरकडे निघालेल्या श्री गजानन महाराज पालखी दिंडीचं श्री क्षेत्र तुळजापुरात भव्य स्वागत करण्यात आलं. यानंतर पालखी पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाली. पीओपीवरील बंदी उठवल्यानंतर आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या पीओपीच्या गणेश मूर्ती खोल समुद्रात विसर्जन करण्याचा मार्गही खुला होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर याबाबतच्या बैठकीत धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिली. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या गणेश मूर्तीच्या विसर्जनासंदर्भात प्रथा परंपरांचा मान राखत पर्यावरणाच्या दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेलं धोरण तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत. या धोरणाच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या गणेश मूर्तींचं समुद्रात विसर्जनाचा मार्ग सुकर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती लगेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामं करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर तर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असेल. शिवाय पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही ब्लॉक नसेल. वाढत्या लोकसंख्येच्या परिवहन सेवेच्या गरजा भागवण्यासाठी कल्याण भिवंडी मेट्रो लाईन प्रकल्प राबवण्यात येतोय. विकासासाठी भूमिगत मेट्रोचा रस्ता रुंदीकरण आणि नवीन उड्डाणपूल निर्मितीचा स्वतंत्र प्रकल्प राबवा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. हार्बर रेल्वे मार्गावरील चुनाभट्टी रेल्वे स्थानकाजवळच्या फाटकामुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता तिथे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासन इथे पुलाची उभारणी करणार आहे. तर पुलामुळे पूर्व पश्चिमेला ये जा करणं सोपं होणार आहे. पंढरपूर इथे होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्तानं मध्य रेल्वेच्या 3 एकेरी विशेष गाड्या धावणार आहेत. 1 ते 10 जुलै दरम्यान पुणे ते मिरज, मिरज ते नागपूर आणि मिरज ते लातूर अशा 3 रेल्वे चालणार आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं की एअर कंडिशनरचं तापमान 20 ते 28 अंश सेल्सिअसच्या दरम्यान अनिवार्य करण्याच्या कायद्याची अंमलबजावणी लगेचच होणार नाही. कालांतरानं यासाठी हळूहळू क्षमता निर्माण केल्या जातील असं विधान त्यांनी केलं. टाटा पॉवर कांबा सबस्टेशनमधील एनआरसी फीडरच्या देखभाल दुरुस्तीचं काम मंगळवारी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत शटडाऊन घेतला जाणार आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाकडून भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवेतील 83 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे शहर पोलीस दलातील वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांची बदली करण्यात आली. पुण्यात स्वतंत्र कर्करोग रुग्णालयाच्या उभारणीचा प्रस्ताव आहे. तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची ससून सर्वोपचार रुग्णालयाशेजारील जागा यासाठी योग्य आहे. ही जागा कर्करोग रुग्णालयासाठी देण्याची तयारी MSRDCनं दर्शवली. त्यामुळे लवकरात लवकर जागेचा प्रश्न मार्गी लावून कर्करोग रुग्णालयाच्या उभारणीला गती दिली जाईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.
पायाभूत सुविधांचे विकास प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याजवळील शासकीय जमिनी चिन्हांकित करून त्यावरती वांद्रे कुर्ला संकुलाच्या धर्तीवरती नवीन आर्थिक केंद्र विकसित करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. कांदळवनांचं संवर्धन करत वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारा मार्गाचं काम नियोजित वेळेत म्हणजेच डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. बदलापूर स्टेशन परिसरात वाईनशॉपच्या बाहेर खुलेआम दारू पिणाऱ्यांच्या विरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाली. महिला वर्गाला त्याचा त्रास होत असल्यामुळे महिलांनी बदलापुरातील मनसैनिकांना याची तक्रार केली. अखेर मनसैनिकांनी या वाईनशॉपमध्ये घुसून गोंधळ घातला. राज्याच्या शिक्षण विभागांतर्गत 2024-25 या वर्षात 4,684 शासकीय शाळा तर 1,312 खासगी अनुदानित, विनाअनुदानित आणि सेल्फ फायनान्स शाळा अशा एकूण 5,996 शाळांमध्ये वीज नसल्याची माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या सहसंचालक सरोज जगताप यांनी दिली. राज्यातील शासकीय अनुदानित विद्यापीठ व्यवस्थापित आणि खासगी संस्थांमधील बी.टेक तसंच MBA अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आजपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा ई-छाननी आणि प्रत्यक्ष छाननी हे 2 पर्याय देण्यात आले. राज्यातील तंत्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अंतिम दिनांकापूर्वी प्रवेश रद्द केल्यास संस्थेला 1,000 रुपये प्रक्रिया शुल्क वजा करून पूर्ण शुल्क परत करावं लागणार आहे. तर कागदपत्र 2 दिवसात परत करावी लागणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यात 2.5 वर्षांपूर्वी अभियोग्यता परीक्षा दिलेल्या हजारो बेरोजगारांना आता नोकरीची लॉटरी लागणार आहे. खासगी शिक्षण संस्थांमधील पदभरतीची प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे सुरू झाली असून यातून 8,264 शिक्षकांची पदं भरली जाणार आहेत. कराड शहरातील कोल्हापूर नाका परिसरात मद्यधुंद युवकांच्या टोळक्यानं महामार्गावरती दादागिरी करत ट्रक चालकाला शिवीगाळ करत दगडफेक केली. यामध्ये ट्रकच्या काचा फुटल्या. तसंच पुणे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण बघायला मिळालं. छत्रपती संभाजीनगर मायलॉन औषधी कंपनीकडनं बाहेर पडणाऱ्या वेस्टेजमधनं मेफेड्रॉनची तस्करी करण्याच्या प्रकरणामध्ये भंगार व्यावसायिक बबन खान यांची 8 बँक खाती पोलिसांनी गोठवली. हे रॅकेट चालवणाऱ्या वाळूज औद्योगिक वसाहतीमधील भंगार व्यावसायिक बबन खान त्यांची मुलं कलीम खान, सलीम खान, ट्रक चालक शफीकुल रहमान, तजफ्फुल हुसेन तसंच राज अजुरे या 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. शेअर मार्केटसाठी लोकांकडनं पैसे गोळा करून कर्ज करणं बंद कर या आजीच्या बोलण्यावरनं नातवानंच तिच्यावर कुऱ्हाडीनं प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. हल्ल्यानंतर तेजसनं घरामध्ये अज्ञात मारेकरी आल्याचा बनाव केला आणि या प्रकरणी नातवावरती गुन्हा दाखल करण्यात आला असून आजीची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. सोलापुरात नांदूर फाटा इथे एक ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात एकाचा जागीच मृत्यू झालाय. अपघातानंतर स्थानिकांनी काही काळासाठी महामार्ग रोखून धरला होता. मुंबईतील गोरेगाव पोलिसांनी ट्रक चोरांना अटक केली आहे. या चोरट्यांना सुरतमध्ये अटक करण्यात आली. त्यांच्याकडनं 6 ट्रक्स जप्त करण्यात आले. डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या गिरगाव आश्रमशाळेतील वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनीनं वसतिगृहातच आत्महत्या केली. इयत्ता 9वीमध्ये शिकणाऱ्या पल्लवी शरद खोटरे या विद्यार्थिनीनं वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावरची लोखंडी रॉडला गळफास घेऊन आत्महत्या केली. राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली असून त्यांची आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षातनं थेट हकालपट्टी करण्यात आली आहे. मनोहर सपाटे यांच्यावरती फौजदार चावडी पोलीस ठाण्यामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये पवनचक्की विरोधात 4थ्या दिवशीही उपोषण सुरूच आहे. या उपोषणाची सरकार दखल घेत नसल्यामुळे गावातील महिलांनी थेट तहसील कार्यालयावरतीच मोर्चा काढला होता. कोणतीही कंपनी, उद्योग किंवा अन्य आस्थापनांमध्ये बांगलादेशी नागरिकाला नोकरी दिल्याचं आढळलं तर कारवाई करण्यात येणार आहे. या संदर्भात संबंधित मालकांना जबाबदार धरून कारवाई केली जाईल. गृह विभागानं बांगलादेशी नागरिकांना वेसण घालण्यासाठी एक परिपत्रक शुक्रवारी जारी केलं. हिमाचल प्रदेशातील कुल्लू इथे पुरामुळे पूल तुटला. संपूर्ण परिसर पाण्याखाली गेल्यामुळे गावांचा संपर्क तुटला आणि लोकांना डोंगर दऱ्यातून मार्ग काढत जावं लागतंय. गुजरातमधील द्वारकाच्या ग्रामीण भागात मुसळधार पाऊस कोसळतोय. मुसळधार पावसामुळे फुलकू नदी दुथडी भरून वाहतेय. त्यामुळे हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. हवामान विभागानं हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये 3 दिवसांचा अलर्ट जारी केलाय. तसंच नद्या आणि ओढ्यांपासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. गुजरातमधील कच्छमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांना तलावाचं स्वरूप आलंय. पाणी साचल्यामुळे बाजारपेठांमध्ये लोकांचा एकच गोंधळ उडाला.
गुजरातच्या डांग येथील सह्याद्री पर्वत रांगांमधून कोसळणारा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनलाय. निसर्गप्रेमींनी धबधबा पाहण्यासाठी गर्दी केली होती. राजस्थानातील जैसलमेरमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलंय.